अरे श्याम्या, तिला फोन लावून विचारू का तिकडे कसा झाला हळदीचा कार्यक्रम? हा विचार. येल्लो, काय चालू आहे? जाने मन कोण आहे? खेबड्या, तो या बहिणीचा होणारा नवरा आहे. बोमला दाजी, काय म्हणता? अरे बिना गुळ्या, तो ऐशी काही काम नाही, तिच्याकडे फोन दे. मला सांगा ना काय काम येतं, मी सांगतो ना ताईला. असं का? एक चुम्मा पाहिजे होता. थांबा दाजी, ताईकडे फोन देतो. ताई, तो या भाड्याचा म्हणजे नवऱ्याचा फोन आहे. येल्लो, बोमला, कवा मी फोन तुला दिले का त्या खर्जुल्याला दिले? मला दिले. मग त्याच्याकडे कस करायचो का अभि फोन? त्यो गेम खेळायला घेतो फोन. लहान आहे त्यो, त्याला काय समजतं अजून एवढं? आता जर दुसऱ्या बायच्याने त्याला फोन उचलला ना तर तिथे येऊन कानाखाली मारीन मी त्याच्या. बर ते जाऊ द्या, फोन कशाला केलता? हळदीचा कार्यक्रम कस काय झाला तुमच्याकडे? चांगला झाला. अय ऐक ना, तुला एखादी सक्की चुलत बहीण आहे का? कौन? मामा मित्र श्याम्यानी का त्याच्यासाठी पाहिजे होती. मी माझ्या बहिणीला उंदराचं औषध खाऊ घालीन, पण त्या खेकड्या संग लग्न नाही होऊ देणार. अहो लय चांगला आहे श्याम्या. तोंड पाहिलं का त्याचं? कोणी म्हणून म्हशीनं पाय दिला तोंडावर. बर ते जाऊ दे, तो घरच्याला आवडलो का मी? बाबाला आवडले, पण मम्मी म्हणी नवरदेवाचं तोंड परातीवाणी आहे आणि शरीर नागतोड्यावानी म्हणी. पण बाबाला जेव्हा तुमची प्रॉपर्टी सांगितली ना तेव्हा मम्मीनं हो म्हणलं लग्नाला. मला आज माहित झालं की मग नागतोड्यावानी शरीर आहे आणि परातीवानी तोंड आहे म्हणून. आता आवडता तुम्ही सगळ्याला. मग आठवण येते का नाही? लय आठवण येते त्याची, पण घरच्यांना मारून कुटून ते लपडं मोल्ड आणि तुमच्या गळ्यात गुतून दिलं. म्हणजे तो लपडं होतं का याच्या आधी? सगळ्याच राहतं, तुमचं बी असन ना. अव एकदम कोरा करकरीत पीश आहे मी. आता लोक मी कोणत्याच पुरीला हात सुद्धा लावेल. तुम्ही किती साधे भोळे. मग येता आता लोक 6-7 लपडे व्हायले. आता समजलं. मला तो या बापाला 10 लाख रुपये हुंडा कवून द्याला तर. अव तुमच्याकडे जास्त जमीन आहे ना, म्हणून जास्त हुंडा भेटू राहिला तुम्हाला. तुमची सगळी जमीन किती आहे? आपली सगळी जमीन 20 एकर आहे. करे तुमचं वावर नांगराला ट्रॅक्टर आलत, तुम्ही ट्रॅक्टर वाल्याला 10 एकर जमीन सांगितली होती. मग अजून 10 एकर आता कुठून आली? अरे जंगल दिमाखाच्या, ट्रॅक्टर वाल्याला जमीन कमी सांगायची आणि पोरी वाल्याला जमीन शिल्लक सांगायची, तेव्हाच फायदा होतो. वा रे, काय दिमाग येतो वा. तो यावर तर 2 पीस आलेले कुत्रे वळवून टाकायला पाहिजे. येल्लो, काय झालं? काही नाही. तुमच्या काय अपेक्षा आहे माझ्याकडून? 5-6 पोराची अपेक्षा आहे फक्त तो ऐकून. मी पोरगी आहे, कुत्री नाही 5-6 पोरं पैदा करायला. तू फक्त माया बापाला खुश ठेव, बाकी काहीच अपेक्षा नाही मला तो ऐकून. काय करू तुमच्या माया बापाला खुश ठेवासाठी? नाचू का त्याच्या पुढं? अव घुटण्यात मेंदू, त्याच्या पुढे तमाशा नाही करत. लहान आहे त्यो.